नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे मठाची उसळ। ही मठाची उसळ खूप इझी आहे बनायला आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला तर मी तुम्हाला सर्व दाखवून देते। मठाची उसळ बनवण्यासाठी इथे मी पावभर मठ घेतलेले आहे, त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे एक कांदा, एक टमाटा, कढीपत्ता आणि मसाल्याचा डब्बा आणि तेल। मटकीची उसळ आपण बनवणार आहोत पॅनमध्ये, त्यासाठी मी इथे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया। जिरं मोहरी आणि हिंग नीट तळतळल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आता कांदा, ज्याला मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे। आता आपण इथे 1 ते 1.5 मिनिटे इथे आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन होऊ देणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये टमाटा टाकणार आहोत। कांदा इथे आपला गोल्डन ब्राऊन होण्यासाठी आपल्याला 2 मिनिटे तरी लागतील। मी इथे 2 ते 3 वेळेस या कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवलेली आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आपला कांदा छान पद्धतीने गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक कट करून घेतलेला टमाटर। कांदा टाकून आपण इथे परतवून घेणार आहोत। 1 मिनिटानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत, ज्यामध्ये मी इथे यूज केलेला आहे मॅगी मसाला, घरगुती मसाला, लाल तिखट आणि हळद। या सर्वांना आपण इथे मिक्स करून घेणार आहोत आणि शिजू देणार आहोत साधारण 1.5 ते 2 मिनिटांसाठी। मध्ये मध्ये आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये घरगुती मसाला ॲड केलेला आहे। 1 ते 1.5 मिनिटे ते टमाट्यांना शिजवून घेतल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता मठ। तर इथे मी मटकी ही पावभर मटकी घेतलेली आहे। आता आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे, नीट पद्धतीने हलवून घेणार आहोत। तीन ते 4 वेळेस आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे। मटकी शिजण्यासाठी आपल्याला इथे 10 मिनिटं तरी लागणार आहे। आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे। मध्ये मध्ये मी इथे हलवून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण इथे हलवून घेऊया आणि मठ शिजण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं। 6 ते 7 मिनिटं होत आलेले आहेत। आपण परत एकदा इथे हलवून घेणार आहोत आणि चेक करून घेणार आहोत की आपले मठ शिजले आहेत की नाही। तर इथे आपले मठ शिजत आलेले आहेत। तर अशा प्रकारे आपली गरमागरम मटकीची उसळ इथे बनवून रेडी झालेली आहे। खाण्यासाठी मात्र खूप जास्त चविष्ट आहे आणि फारच जास्त टेस्टी आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत।